आयुष्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासाला आपण सोडून देतो. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे देऊळगाव कुंपळ गावामध्ये, खरात ह्यांच्या शेतावर. यांच्या शेतातल्या विहिरीमध्ये एक वन्यजीव म्हणजे कोल्हा पडलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी आलेलो होतो आपण. विहीर कोरडी आहे, बघूयात कसं जमेल काढायला. वनविभागाचे वनरक्षक कैलास चौधरी साहेबही सोबत आहेत दरवेळेसप्रमाणेच. दिसतो का कुठं कपारीत बसलाय? तिकडनं दिसतो इकडनं. पकडून राहिलं त्याला. लहान मुलं पाठीमागे मारतो. विहीर पूर्ण कोरडी आहे. ते बघितल्याशिवाय कळत. पळताना दिसला नाही का तुम्हाला? तिथेच बसून चालायला लागला. तर या साईडने तिथून तिथून उतरताना उतरू वर उचलतात. पूर्ण कंटिन्यूस हो. पायात गेला का? बसता टाइम लागेल झोपांचा फडफड पडतो ना. मागं सरकार पुढे जायचं एकदम झोप. ते भाषा कोण बसेल ते दोरी वाढ जाईन ते मस्त. ते खराब आहे का? काय करू लागला तर दोरी तोंडात पकडू लागला. पहिले तुम्ही एका घरामध्ये हे धरायचं. मी 2 मिनिटात गळ्यात जाईन. ओके. गळ्यात फक्त गळा पाया थोडा मागं टाका वाटल्यास झिला करून ओढू. चला सर सरका मागे बघ. चला 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 इथे सगळ्या साईडला चला. टोपी राहील सर तुमची. टोपी टोपी टोपी. तुम्ही उतरा त्याला साईडला. सरका मागे सरका. ते सोडणार आहे. बटन
कोणी नाही ना ते कोण नाही म्हणत हिरी थोडं दिसला सुरक्षित बाहेर हा फुटू काढतो इथे त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासाला आपण सोडून देतो. गेलं वा वा बरोबर शंकरराव खरात आहेत. दिसलं कधी? आजच का सकाळी? बरं बरं. हे आता थोडेसे असे वन्यजीव पडतच राहणार. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात बऱ्याच वेळेला जनावर जातात, नाही तर एखाद्या वेळेला भक्ष्याचा पाठलाग करताना. कानेटकर साहेब धन्यवाद, फोन केला तुम्ही. आणि आज आमच्यासोबत आमचे संभाजीनगरचे मित्र सारंग पुजारी सरही आहेत, ज्यांनी लाईव्ह रेस्क्यू त्यांना बघायचा होता. काय कसा होता अनुभव? एकदम वंडरफुल होता सर. जे तुमची जिद्द बघितली त्याच्यातनं मला कळलं की कसं तुम्ही काम करता सर. म्हणजे इतके फक्त ऐकत होतो, पण आज मला प्रॅक्टिकली ती गोष्ट बघायला भेटली की तुम्ही कशा प्रकारे काम करता. आणि वंडरफुल रेस्क्यू होता की त्याला काही लागलं का नाही तुम्ही ते पण चेक केलं आधी बाहेर आल्यावर, त्याला कुठलं कॅज्युअलिटी आहे का नाही, मगच त्याला सोडलं. असं नाही की काढलं आणि सोडून दिलं. बरोबर आहे. ह्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्यावीच लागते. चला, धन्यवाद सर, धन्यवाद.